काला बाजार हा चित्रपट अनेक गोष्टींमुळे चर्चेत राहिला. त्यातली गाणी तर अफलातून होतीच, पण या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणाल तर या चित्रपटात या तिघाही भावंडांनी काम केलं होतं. चेतन आनंद, देवानंद आणि विजय आनंद. या सिनेमाच्या बाबतीत या तिघही भावंडांची दूरदृष्टीनं कमालीची होती. सध्या आपण एखाद्या कार्यक्रमात दुसऱ्या चित्रपटाचं किंवा दुसऱ्या नाटकाचं प्रमोशन बघतो, पण त्या काळी हे सगळं खूप नवीन होतं. मदर इंडिया या चित्रपटाच्या प्रीमियरचं शूटिंग या सगळ्यांनी केलं आणि तो चित्रपटाचा एक भाग म्हणून काला बाजारमध्ये दाखवण्यात आलं होतं. काला बाजारसाठी गीतं लिहिणार होते शैलेंद्र आणि संगीतकार अर्थातच SD बर्मन. सचिनदांनी धून तयार केली होती आणि शैलेंद्रांची वाट बघत होते. बराच काळ झाला पण शैलेंद्र काही आले नाहीत, कारण त्याच वेळी त्यांचं शंकर जयकिशन यांच्याबरोबर सुद्धा काम सुरू होतं. शेवटी सचिनदांनी राहुलला सांगितलं की जा बापा आणि शैलेंद्रकडून शब्द घेऊन ये. राहुल देव बर्मन आले शंकर जयकिशन यांच्याकडे. तिथंही त्यांना बराच वेळ वाट बघावी लागली. अखेर शैलेंद्र अवतरले आणि राहुल देव बर्मनना म्हणाले, चला जरा फेरफटका मारून येऊया. रात्रीची वेळ, दोघेही गाडीत बसलेले. पौर्णिमेची ती रात्र, रात्रीची शांतता, शांततेत सुचलेले शब्द, शब्दांनी पकडले सूर आणि बांधला गेला एक समा. दीर्घ काळाच्या प्रसव वेदनेतून शब्द जन्माला आले आणि मोहम्मद रफींनी या शब्दांचं सोनं केलं. ओ हो 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 खोया खोयाच्या